रामकृष्ण हरी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीर्यानुगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. श्री कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. परम पवित्र अशा पुरुषोत्तम मासामध्ये म्हणजेच अधिक मासामध्ये चालू असलेली आपली ही अधिक मास महात्म्य कथेची सेवा आणि त्या कथेच्या अनुषंगानं आज अधिक मास महात्म्य अध्याय 15वा. गेल्या 13व्या आणि 14व्या अध्यायामध्ये आपण द्वादशी पर्वाचं महत्व बघितलं, साधन द्वादशीचं महत्व बघितलं. अर्थात 12व्या अध्यायामध्ये भगवंताने जे 5 पर्व सांगितलेत, भगवान विष्णू नारायणाने महालक्ष्मीला 5 पर्व सांगितले. त्या पर्वातलं अत्यंत महत्वाचं असं द्वादशी पर्व जे आहे त्या पर्वाची कथा मागच्या 2 भागामध्ये आलेली आहे. आणि आजच्या भागामध्ये सुद्धा द्वादशी पर्वाचं महत्व आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर भक्तीचं महत्व दिसून येईल. असा हा अत्यंत महत्वाचा असा हा अध्याय. आणखी एक विशेषत्वाने एक गोष्ट अशी आहे की या अध्यायामध्ये शतमुखी रावणाची गोष्ट आलेली आहे. आपण दशमुखी रावण बघितला तेव्हा सुरुवात करूया अध्याय क्रमांक 15ची. मागच्या अध्यायाचा जर आपण थोडा मागोवा घेतला तर अंबरीषी राजाची कथा. अंबरीषी राजाला भगवंतानी कसं त्याचा उद्धार केला, त्याच्या संकट समय कसे धावून आले, दुर्वासा ऋषीच्या मागे सुदर्शन कसं लागलं, त्या अनुषंगानं द्वादशीची आलेली कथा आपण बघितली. भगवान नारायण लक्ष्मी मातेला सांगतात, लक्ष्मी अगं आणखी द्वादशीची कथा आहे, सांगू का आणखी? लक्ष्मी माता म्हणतात, भगवंता सांगा सांगा, मला तीही कथा ऐकायची. त्यावेळेला भगवान नारायण माता लक्ष्मीला सांगतात, लक्ष्मी अगं रामावतारामध्ये तुला माहिती आहे तू सीता होती, मी राम होतो, पण तरीही मी तुला ती कथा सांगितली पाहिजे. रामावतारामध्ये तुला माहिती आहे प्रभू रामचंद्राने लक्ष्मण, प्रभू रामचंद्र, हनुमान, भक्त हनुमान, वानरसेना, विभीषण आणि रावण, कुंभकर्ण, रावण सेना यांच्या सोबत झालेल्या युद्धामध्ये रावण, रावणाचा पुत्र इंद्रजित, कुंभकर्ण, कुंभकर्णाचा पुत्र कुंभ, निकुंभ, अर्थात सर्वांचंच त्या ठिकाणी मरण सर्वांना आलं. युद्धामध्ये सर्वांना हरावं लागलं, सर्वांना मृत्यू प्राप्त झाला. ही कथा आपल्याला माहिती आहे. दशमुखी रावणही त्यात मृत्युमुखी पडला, त्याचाही मृत्यू झाला. आणि मग प्रभू रामचंद्राने लंकेचं राज्य विभीषणाला दिलं. एवढी कथा आपल्याला माहिती आहे. विभीषणाचं राज्य सुरू झालं, पण या राक्षस कुळामध्ये कुंभकर्णाची जी सून होती, कुंभ निकुंभ मेलेत, कुंभकर्णाची जी सून होती म्हणजे निकुंभाची जी बायको होती, तिला एक मुलगा होता पुंडरीक नावाचा. आणि मग
या निकुंबाच्या पत्नीला असं वाटायला लागलं की खरं पाहता हा बिभीषण पक्ष सोडून रामाकडे गेला होता, म्हणजे हा देशद्रोही आहे. आणि हा लंकाद्रोही असलेला बिभीषण, त्याचा हक्क नाही या गादीवरती. या गादीवरती रावण कुंभकर्णाचे जे खरे वंशज आहे त्यांचा हक्क आहे. म्हणून माझ्या मुलाचा हक्क आहे, म्हणजे कुंभकर्णाच्या नातवाचा हक्क आहे, पुंडरीकाचा हक्क आहे. म्हणून हिने प्रयत्न केला की बिभीषणाचं राज्य उलथवून लावायचं. कुंभकर्णाचा व्याही म्हणजे या कुंभकर्णाच्या सुनीचे वडील, त्यांचं नाव होतं शतमुखी रावण. सासरे दशमुखी तर बाप शतमुखी. आता आपण शतमुखी रावणाची कथा ऐकली नाही, मी पण वाचली नव्हती कधी. आपल्याला रावण कुंभकर्ण इथपर्यंतचा इतिहास माहिती आहे, पण हे नंतर काय झाली ही कथा बहुतेकांना माहिती नसावी. सुजाण श्रोत्यांना माहिती असू शकते, अभ्यासकांना माहिती असू शकते, पण आपल्यासारख्याला माहिती नव्हती. अधिक मासाच्या निमित्ताने ती कथा येते आहे. तर हा शतमुखी रावण म्हणजे कुंभकर्णाचा व्याही. कुंभकर्णाच्या सुनेनं आपल्या वडिलाला सांगितलं, म्हणजे शतमुखी रावणाला सांगितलं, बाबा अहो आमच्या घराण्याची गादी तो दृष्ट बिभीषण देशद्रोही जो रामाला भेटला त्याला मिळाली. त्या गादीचे वारस तसे आम्ही आहोत ना, म्हणजे माझा मुलगा पुंडरीक याला ती गादी मिळायला पाहिजे. शतमुखी रावण म्हणाला, बेटा तुझं बरोबर आहे. तुझा सासरा मूर्ख होता, दशमुखी रावण मूर्ख होता. त्यांनी त्यावेळेसच जर मला युद्धाला मदत मागितली असती तर तुमचं लंकेचं राज्य गेलंच नसतं. कारण हा शतमुखी रावण आहे, हा कुणाकडूनही याचा पराभव होऊ शकत नाही. झालं, त्याने ठरवलं, लंकेवरती आक्रमण केलं, बिभीषणाचा पराभव केला आणि राज्य कुंभकर्णाच्या नातवाला म्हणजे पुंडरीकाकडे राज्यपद दिलं महाराज. बिभीषण हारला राहू. आता बिभीषण हारला. बिभीषण म्हणतो, देवा अरे मी मागितलं नव्हतं, तू मला राज्यपद दिलं आणि आता काढून घेतलं. प्रभू रामचंद्राची बिभीषणाने आठवण केली. बिभीषण महाराज प्रभू रामचंद्राकडे अयोध्येला आले आणि घडलेला वृत्तांत सांगितला. प्रभू रामचंद्रांना क्रोध आला, महाराज मी माझ्या भक्ताला दिलेलं राज्य पुन्हा या राक्षसी वृत्तीने परत घेतलं, माझ्या भक्ताचा पराभव केला. प्रभूंना ते मान्य झालं नाही. प्रभूंनी सांगितलं, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, बिभीषणा काळजी करू नको, उद्या सकाळी 9-10 वाजेपर्यंत पुन्हा तुला तुझं राज्य परत देईल. बिभीषण म्हणतो, देवा आपण काय बोललात, अहो त्याचं राज्य कुठे आहे? तो दधी सागरावरच्या एका बेटामध्ये तो शतमुखी रावण राहतो आणि खूप पराक्रमी आहे आणि आपल्याजवळ आजचाच एक दिवस आहे. रामचंद्र प्रभू म्हणतात, अरे बिभीषणा आपल्याजवळ आजचा एक दिवस आहे, खरंच एकच दिवस आहे. त्याचं कारण असं, आज एकादशी आहे आणि उद्या माझं द्वादशीचं व्रत आहे, साधन द्वादशीचं व्रत. प्रभू रामचंद्र म्हणतात, मीही करतो, मला सूर्योदयाच्या अगोदर द्वादशीचं व्रत, द्वादशीचं पारण करावं लागेल. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच त्याचा पराजय, आजच त्याला मारलं पाहिजे. महाराज हनुमंताचं स्मरण केलं. हनुमंत महाराज दोन्ही हात जोडून प्रभू रामचंद्रासोबत उभे राहिले. आमच्या हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राला घेतलं डोक्यावरती, लक्ष्मण रायांना घेतलं, सेना घेतली. प्रभू रामचंद्राची सर्व सेना कुठे? हनुमंतरायाच्या अंगावरती, एका काकेत बिभीषण. आणि नारद मुनी म्हणतात, हो आम्हालाही घ्या ना एका काकेत, म्हणजे आम्हाला बघता येईल काय चाललं ते. नारदाला एका काकेत घेतलं आणि सर्वजण स्वारी, हनुमंतरायाची स्वारी निघाली. भक्त हनुमंतराय महाराज, भक्तीचा महिमा आहे. भक्त हनुमंतराय निघालेत, दधी सागरावरती बेटावरती गेले आणि जोरात मुक्कार केला. त्या ठिकाणी दधी सागरावरचं शतमुखी रावणाचं बेट हालायला लागलं. अरे म्हणे कोण आलंय?
पाहतो तर बिभीषणासोबत रामाची सेना. आता शतमुखी रावण तोही माघार घेतो का? त्याने युद्धाला सुरुवात केली महाराज. घनघोर युद्ध झालं, एवढं युद्ध झालं. आता राम लक्ष्मण बिभीषणावरती सुद्धा बाण चालायला लागले, तेही गुंगावायला लागले. नारद मुनी म्हणतात, देवा हा दशमुखी नाही रे, हा शतमुखी रावण आहे आणि हा तसा मरणार नाही. हा शिवाच्या वराने प्रासादिक आहे, याला शिवाचा वर आहे, हा मरणार नाही. हा फक्त आदिमाया शक्तीच्या हातूनच मरू शकतो, म्हणजे सीतामाईच्या हातून मरू शकतो. प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाकडे बघितलं. हनुमंतरायाच्या लक्षात आलं आता काम काय आहे, सीतामातेला घेऊन यावं लागेल अयोध्येतून. हनुमंतराय निघाले महाराज. रात्रीची वेळ होती. सीताबाई साहेब राजमहालामध्ये झोपलेल्या होत्या. मग रात्रीच्या वेळेला झोप कशी मोडायची म्हणून आमच्या हनुमंतरायाने राजमहाल डोक्यावर घेतला आणि तिथे बेटाकडे निघाले. हनुमंतरायाची सवय आहे, आपल्याला माहिती आहे. द्रोणागिरी जो अनिला लक्ष्मण वाचविला ऐसा मारुती उपकारी. द्रोणागिरी अनिला ते कुठली बुटी आणायची होती ना, संजीवन बुटी. कुठली संजीवनी बुटी आणून द्रोणागिरीच घेऊन आले होते. वैद्याने येत नाही म्हटलं तर वैद्याचं घरच घेऊन येणार. आणि लक्ष आमच्या सीतामातेला उठवायचं कसं म्हणून राजमहलच घेऊन आले महाराज. सीतामाता आल्या, बघतात रामचंद्र प्रभूंनी कथा सांगितली. रामचंद्र प्रभू म्हणतात, अशी अशी घटना आहे, हा शतमुखी रावण मरणार नाही, तुला काहीतरी करावं लागेल. महाराज सीतामातेने हातामध्ये धनुष्य घेतला आणि सीतामातेने माया, अहो आदिमाया आहेत ना सीतामाते, असं काय करताय? आदिमाया शक्ती असलेल्या सीतामाईने युद्धाला सुरुवात केली. तिकडे शतमुखी रावण म्हणतो, रामा घाबरला असा स्त्रीला पुढे करतो. अर्थात ही स्त्री म्हणजे साधारण स्त्री आहे का हो? आदिमाया शक्तीच्या समोर शतमुखी रावण पराभूत झाला. त्याला मरणाला सामोरे जावं लागलं. विजय झाला बिभीषणाचा, रामसेनेचा विजय झाला. बिभीषणाला पुन्हा आपल्या अयोध्येला आणलं. अयोध्येला आणून पुन्हा आपल्या लंकेला नेलं महाराज. लंकेला नेऊन त्याचं राज्यपद त्याला दिलं. आमचे प्रभू रामचंद्र प्रभू पुन्हा अयोध्येला आले. साधन द्वादशीचं व्रत सकाळी संपूर्ण पार पडलं. काय असेल ते त्यावेळच्या प्रथेप्रमाणे यथेच्छ ब्राह्मणाला दान भोजन सर्व आटोपलं. या कथेमागचा उद्देश काय? ही कथा काय सांगते? ही कथा सांगते की बिभीषणावरती पुन्हा राक्षसांनी केलेलं आक्रमण उलथवून ज्या प्रभू रामचंद्रांनी लावलं, त्या प्रभू रामचंद्राचं सुद्धा साधन द्वादशी व्रत करत होते. एवढं या व्रताला महत्व आहे. दुसरं यातलं महात्म्य असं आहे, भक्ती बाबतीत, दास्य भक्ती बाबतीत जगामध्ये सर्वात जर कोणी अग्रस्थानी असतील तर ते आमचे हनुमंतराय. हनुमंतरायाचा प्रताप सुद्धा या आजच्या कथेतून दिसतो. कारण हनुमंतरायासारखे भक्ती करणारे कोणीच नाही. काय भक्ती, तुकोबाऱ्या म्हणतात ना, काय भक्तीच्या त्या वाटा मद दावा सुबटा, नाही का? अर्थात भक्तीचं महत्व, साधन द्वादशीचं महत्व. आणि आमच्या सीतामातेने युद्ध केलं महाराज. पतिव्रता असलेल्या सीतामातेचं काय सामर्थ्य, पतिव्रतेचं काय सामर्थ्य, हेही या कथेतून दिसतं. अशी ही कथा. या कथेमध्ये भक्तीचं महात्म्य आलं, या कथेमध्ये पतिव्रतेचं महात्म्य आलं, या कथेमध्ये साधन द्वादशीचं महात्म्य आलं. अशी ही कथा. आजचा हा अधिक मासातील 15वा अध्याय इथे संपतोय. पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायामध्ये अधिक मास महात्म्य भाग 16 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा भगवान श्रीकृष्णाचं भजन करूया. विष्णू भगवंत, भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, पंढरीनाथ महाराज सर्व एकच आहेत ना हो. करूयात भगवान श्रीकृष्णाचं भजन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलीकवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय, श्री कृष्ण भगवान की जय.